नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। गण गण गणात बोते। नमस्कार रेवतीताई, प्रेमपूर्वक नमस्कार। मी मुंबईवरून गजानन महाराजांचा अनुभव पाठवत आहे, पण माझं नाव न सांगता हा अनुभव सांगावा। माझ्या मुलाच्या ऑफिसमध्ये एक घटना घडली। त्याच्या नावावर कुणीतरी सुपाऱ्यांनी भरलेलं पार्सल पाठवलं, अचानक कोणतीही सूचना न देता। तसंच ऑफिस आणि या गोष्टीचा काहीही संबंध नसल्यामुळे तो देखील बुचकळ्यात पडला। त्याने ऑफिसमध्ये चौकशी केली की कोणी त्याच्या नावावर मागवलं आहे का, पण ऑफिसमध्ये कुणालाच याबाबत काहीच माहीत नव्हती। त्याने घरी फोन केला की आई, तू सुपारी वगैरे मागवली होतीस का? मी त्याला सांगितलं की मी घरी मागवली असती, ऑफिसमध्ये कशाला मागवेन। त्याने ही घटना त्याच्या दादाला सांगितली। त्याने आपण चौकशी करू असं सांगितलं। अचानक आणि विचित्र झालेल्या या गोष्टीमुळे खरं तर मला नवल वाटलं, तसेच थोडीफार भीती देखील वाटली, कारण त्याच्या ऑफिसचा पत्ता कोणासही माहीत नव्हता आणि जर कोणीच मागितली नव्हती तर अगदी त्याचे नाव नंबर अगदी बरोबर ठेवून कोणी मुद्दाम करतं आहे का किंवा मस्करी करत आहे का, असं मला प्रथमतः वाटलं। अतिविचाराने माझ्या मनाची घालमेल सुरू झाली आणि मी नेहमीप्रमाणे गजानन बाबाचा धावा करू लागले। मी बावडणी म्हणायला सुरुवात केली। अतिविचाराने माझं मन चलबिचल झालं होतं आणि रडणं सुरू झालं। माझे मिस्टर मला म्हणाले की बाबांचा धावा करते आहेस तर नक्कीच लवकर समजेल कोणी पाठवलं आहे ते, त्यांच्यावर विश्वास ठेव, निवांत रहा, तेच पुढे पाहतील। मी पटकन बोलून गेले की मला या प्रश्नाचं उत्तर समजलं तर मी उकडीचे मोदक दाखवेन, तसंच रेवती चॅनलवर माझा अनुभवसुद्धा सांगेन। आणि तितक्यात मला मुलाचा फोनवरून समजलं की ते त्याच्या सरांचं होतं आणि त्यांनी कोणतीही कल्पना न देता अचानक पाठवलं होतं। तसेच त्यांच्या ऑफिसच्या या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता, परंतु वैयक्तिक कामासाठी त्यांना ते पुढे पाठवणं होतं म्हणून त्यांनी ते पाठवलं होतं। खरं तर आमच्या आयुष्यात बाबांची कृपादृष्टी कायम आहे। माझा स्वभाव भित्रा असल्यामुळे माझं मन लवकर चलबिचल होतं, परंतु मी त्यांची मुलगी असल्यामुळे अगदी कायम छोट्या गोष्टीतही आधार देतात मला। आमचा श्वास ध्यास तेच आहेत आणि अगदी छोट्या छोट्या अडचणीतही आम्हाला ते दाखवून देतात की मी तुमच्या पाठीशी सदैव आहे। मी बोलल्याप्रमाणे उकडीचे मोदक दाखवले आहेत व माझा अनुभव तुम्हाला पाठवत आहे। जय गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन, श्री गजानन। नमस्कार रेवतीताई, मी दीपाली, राहणार नाशिक। मी माझा श्री गजानन माऊलीचा आलेला अनुभव आज शेअर करणार आहे। तो UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन याबद्दल आहे। त्या रात्री 12 वाजेनंतर मला प्रचंड त्रास सुरू झाला। मी रात्रभर महाराजांचा धावा करत होते व केव्हा सकाळ होते व केव्हा डॉक्टरांकडे जाते असं वाटत होतं। सकाळी 10 वाजता दवाखाना उघडतो। मी व माझे मिस्टर डॉक्टरांकडे गेलो व ट्रीटमेंट सुरू झाली। मला 3 दिवसात बरं वाटायला लागलं, पण पुन्हा 8 दिवसानंतर मला तोच त्रास सुरू झाला। मी महाराजांना सांगितलं की हे गजानना, मला बरं वाटू दे, माझा हा त्रास कायमचा दूर होऊ दे, मी माझा हा अनुभव रेवती चॅनलवर शेअर करेल। पण काही कारणामुळे मी माझा अनुभव शेअर करू शकत नव्हते। त्यानंतर पुन्हा 2 महिन्यांनंतर मला परत त्रास होऊ लागला। मी महाराजांना बोलले, महाराज, मी अनुभव शेअर करायला उशीर केल्याबद्दल क्षमा असावी, मी तात्काळ अनुभव लिहायला घेते।
व रेवती चॅनलवर पाठवते. मला बरं करा आणि चमत्कार झाला असा मनात विचार आणताच माझं दुखणं कमी झालं. डॉक्टरांकडे जाण्याआधीच माझा होणारा त्रास कमी झाला. खरंच महाराज आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ऐकतात. महाराजांचे जे अनुभव मला आजपर्यंत आलेले आहेत ते खूप आहेत, परंतु मी या अनुभवाबद्दल मानले होते म्हणून हा अनुभव शेअर करत आहे. महाराजांनीच माझ्याकडून करून घेतले आहे. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की कोटच्या अलीचे कोणत्या शिष्य ह्यांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथ यात केला आहे. प्रश्न पुन्हा एकदा, कोटच्या अलीचे कोणत्या शिष्य यांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथ यात केला आहे. आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे भक्त बायजाबाई यांच्या आईचं नाव भुलाई व वडील यांचं नाव शिवराम असे होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं सुचिता दोराईस्वामी, 2 भार्गव खावडे, 3 रामेश्वरी देसाई, 4 योगेश भूमकर, 5 राजेश फरांदे, 6 वैभव गोळे, 7 गोविंद जोशी, 8 तृप्ती आखरे, 9 विद्या वानखेडे, 10 राजकुमार पाटील, 11 सौ मुक्ता संदेश चेऊलवार, 11 मनोरमा शेरकी, 12 पपिता बुरखंडे, 13 आईस बियर, 14 बिट्टूस, 15 रमेश काळे, 16 साई आंधळे, 17 शिल्पास किचन, 18 राजेंद्र मोघे, 19 प्रज्ञा मोघे. आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घेत आहात. पण बऱ्याचदा माझ्याकडनं तुमच्या नावाचा उच्चार हा चुकीचा होत असेल याची मला कल्पना आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून मी क्षमा मागते, कारण की इंग्लिश आणि मराठी वाचताना माझी गोंधळ होत असतो. त्यामुळे खरंच तुमचं नाव जर माझ्याकडनं चुकीचा उच्चार होत असेल तर मी मनापासून तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आणि तुम्हा सर्वांना आजच्या आपल्या दोनही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला देखील तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलच्या आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.